अमरावती शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या गावठी व देशी दारूच्या अवैध विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केला आहे। त्यांनी आज जिल्हा मराठी पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रकरणाची थेट बोट ठेवत संतप्त प्रक्रिया नोंदवली। वडाळी, फेजरपुरा, नवसारी, शेगाव, विलासनगर, वडरपुरा, संजय गांधी नगर, यशोदानगर, जेवडनगर, चौरेनगर, बडनेरा परिसरातील जुन्या नव्या वस्तीत मोठ्या प्रमाणात गावठी आणि देशी दारू विक्री सुरू असून या अड्ड्यांमुळे समाजात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे। संघटित गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, घरगुती हिंसाचार आणि तरुणांमध्ये व्यसनाची भीषण साखळी वाढत चालली आहे। दारूच्या आहारी जाऊन दरवर्षी 25 ते 30 तरुणांचा जीव गमवावा लागतो, असे धक्कादायक वास्तवही बंटी रामटेके यांनी मांडले। यांच्या मृत्यूंचा जबाबदार कोण, असा थेट सवाल त्यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदारांना दारू वाटून मतांची खरेदी सुरू होणार असल्याची सूचक माहिती रामटेके यांनी दिली। त्यांनी पुढे सांगितले की राज्य उत्पादन शुल्क विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तरी सुद्धा एकही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। विभागातील अधिकारी व कर्मचारी निष्क्रिय बनले आहे। ही स्थिती जनतेशी अन्याय करणारी आहे। रामटेके यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले असून ते म्हणाले की रेल्वे स्टेशन चौकात कोटी रुपयांत बांधण्यात आलेली उत्पादन शुल्क विभागाची इमारत वर्षभरातून रिकामी आहे। सार्वजनिक निधी वाया जात आहे आणि अधिकारी मात्र जुन्याच कार्यालयात बसलेले आहेत। 8 दिवसांत कार्यालय स्थलांतर झाले नाही आणि अवैध दारू विक्रीवर कारवाई झाली नाही, तर आम्ही राजापेठ येथील विद्यमान कार्यालय प्रतिकात्मकरिता बंद करून आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला। यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित महिलांनी सुद्धा आपल्या परिसरातील व्यवस्था मांडल्या। पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सुद्धा शहरातील अवैध दारू बंद झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। वडाळी परिसरातील प्रत्येक घरात गावठी दारूचे उत्पादन असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा परिसरातील महिला पोलीस आयुक्त कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा महिलांनी दिला। आज प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरतर्फे जे पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलं ते अमरावती शहरातील अवैध देशी दारू आणि गावठी दारू याचं जे महापूर आलेलं आहे। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक CP कार्यालयात एक आंदोलन केलं शेकडो महिलांसोबत की जे गावठी दारू आहे आणि जे देशी दारू आहे ही तात्काळ याच्यावर कारवाया तुमच्या झाल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे आणि एक स्पेशल स्क्वॉड तुमचा जो MD ड्रगच्या विरोधात जो स्क्वॉड बनवला तुम्ही, तसा एक या अवैध दारूच्या विरोधात तुम्ही स्क्वॉड बनवा आणि याच्यावर शेकडो अशा तुमच्या ज्या कारवाया या सतत चालल्या पाहिजेत। आणि या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आमची एकच मागणी आहे की तुम्ही याच्यात दर महिन्याला, दर हप्त्याला एक पत्रकार परिषद घेऊन तुमचे नंबर हे शहरात जिल्ह्याच्या लोकांपर्यंत, महिलांपर्यंत तुमचे नंबर पोहोचवा। तुमच्या कारवाया सकारात्मक ह्या तुमच्या जे चालू आहे त्या कारवाया वाढवा। तुमचं जे ऑफिस 40 कोटी लावून तयार आहे तुमचं ऑफिस, जे रेल्वे स्टेशन चौकातलं ते ऑफिस तुम्ही आता जे सध्या भाड्याच्या ऑफिसमध्ये राहता ते ऑफिस तुम्ही चेंज करून तुम्ही तुमच्या त्या ऑफिसमध्ये स्थलांतर व्हा। यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे, कारण की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। ज्या एरियामध्ये गावरानी आणि देशी दारूचा जो व्यवसाय चालू आहे तिथे दरवर्षी 25, 30, 40 असे गटातील जे युवक आहेत ते तिथं 20-25 दरवर्षी मरण पावत आहे। हा विषय आम्ही याच्याही आधी उचलला आहे, मागे उचलला आहे। आता जर या विषयाला गांभीर्यानं पोलीस डिपार्टमेंट असो, राज्य उत्पादन शुल्क असो, ह्या विषय जर गांभीर्याने घेत नसाल तर आम्ही आमच्या या शहरातल्या ज्या भगिनी आहेत या भगिनी त्या ऑफिस कार्यालयाच्या समोर नकली दारू विक्रीचा व्यवसाय चालू करणार। त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांना झोपीच्या सोंगेतून बाहेर काढण्यासाठी ही महिला जी शक्ती आहे, सर्वात जास्त जो त्रास आहे हा महिला शक्तीलाच होतो। या वेदना ज्या आहे, तिचा मुलगा दारू पिओ, तिचा पती दारू पिओ, तिचा भाऊ दारू पिओ, सर्वात जास्त भानगड आणि सर्वात जास्त अत्याचारच हा महिलेवर होतो। म्हणून त्याच महिला या ऑफिससमोर नकली दारूचा व्यवसाय करून त्या ऑफिसच्या अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे झोपेचं जे सोंग घेतलं आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्या कारवाया वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे। अर्चना रक्षक, विदर्भ न्यूज, अमरावती।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।